परीक्षेमध्ये मिळणारं यश हे फक्त मार्कांपुरतं नसतं नाही का? ते तर आपल्या आयुष्याच्या मोठ्या चित्राचा एक खूप महत्वाचा भाग आहे. खरं तर आज आपण उचललेलं प्रत्येक छोटंसं पाऊल आपलं भविष्य कुठल्या दिशेने जाणार आहे हे ठरवत असतं. चला तर मग याच प्रवासाची सुरुवात करूया. हे बघा, हे फक्त एक वाक्य नाहीये. हे एक त्रिचाला बाधित सत्य आहे. अभ्यासात आपण जो प्रत्येक क्षण देतो ना, तो आपल्या भविष्याच्या इमारतीचा एक एक दगड रचत असतो. हीच तर ती खरी पायाभरणी आहे, ज्यावर आपल्या यशाची भव्य इमारत उभी राहणार आहे. मोठी मोठी स्वप्न पाहणं खूप सोपं असतं, नाही का? पण त्यासाठी रोज करावा लागणारा संघर्ष तो मात्र खूप वेगळा असतो. चला, तर मग याच स्वप्न आणि वास्तवामधल्या दरीपासून आपल्या या चर्चेला सुरुवात करूया. ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप जास्त महत्वाचं आहे. अभ्यासाची पानं उलटणं म्हणजे फक्त माहिती गोळा करणं नाही, तर आपल्या भविष्याच्या पुस्तकाचं एक एक पान आपण स्वतः लिहित आहोत. ही फक्त एक परीक्षा नाहीये. हे तर आपलं आयुष्य बदलण्याचं एक मोठं मिशन आहे. आणि हा संघर्ष तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असतो. एका बाजूला मोबाईलसारखी पटकन आनंद देणारी प्रलोभनं असतात आणि आपलं मन सारखं सांगत राहतं, अरे उद्या करू ना. पण दुसऱ्या बाजूला एक खूप मोठं स्वप्न असतं. ही जी रोजची लढाई याला, हीच आपली खरी परीक्षा आहे. उद्यापासून नक्की करेन हा जगातला सगळ्यात मोठा भ्रम आहे असं मला वाटतं. कारण सत्य फक्त इतकंच आहे की आपल्या हातात फक्त आणि फक्त आज आहे. जे काही करायचंय ते याच क्षणी करायचं आहे. स्वतःला कधीतरी शांतपणे हा प्रश्न विचारायला हवा, मी आजपासून बरोबर 5 वर्षांनी कुठे असेन? आणि जेव्हा या प्रश्नाचं उत्तर खूप मोठं आणि स्पष्ट असताना, तेव्हा आजचा हा सगळा संघर्ष खूप छोटा वाटू लागतो. कारण आज आपण जे काही करतोय, तेच या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहे. तर मग या संघर्षावर मात करायची कशी? याचं उत्तर खूप सोपं आहे आणि ते एका छोट्याशा निर्णयामध्ये दडलेलं आहे. चला पाहूया. आपण अनेकदा प्रेरणा किंवा मूड येण्याची वाट बघत बसतो. पण मानसशास्त्र काय सांगतं माहितीये? कृती आधी येते आणि प्रेरणा तिच्या मागे मागे येते. खरं तर हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. एकदा का तुम्ही सुरुवात केलीत की गाडी आपोआप रुळावर येते. फक्त हा एक आकडा 5. पण विश्वास ठेवा, यात खूप मोठी शक्ती दडलेली आहे. हा एकच आकडा आळस आणि चालढकल करण्याच्या आपल्या सवयीला तोडू शकतो. याला म्हणतात 5 मिनिट रूल. जेव्हा अभ्यास करायची अजिबात इच्छा होत नाही ना, तेव्हा स्वतःला फक्त इतकंच सांगायचं की मी फक्त 5 मिनिटं अभ्यास करणार आहे. बहुतेक वेळा काय होतं माहितीये, ती 5 मिनिटं कधी एका तासात बदलतात हे आपल्याला कळत सुद्धा नाही. सगळ्यात महत्वाचं आहे सुरुवात करणं. एका दिवसाच्या कृतीनी नक्कीच फरक पडतो, पण रोजच्या सवयींनी आयुष्य बदलतं. चला, आता शिस्त आणि सातत्याच्या शक्तीकडे वळूया. हा एक साधा पण खूपच प्रभावी नियम आहे. नो झिरो डे. म्हणजे काय? तर काहीही झालं तरी एकही दिवस अभ्यासाशिवाय जाऊ द्यायचा नाही. अगदी 15 मिनिटं का होईना, पण अभ्यास रोज करायचा. यामुळे काय होतं? तर सातत्य टिकून राहतं. इथे यशाची व्याख्याच बदलते. आपल्याला वाटतं यशस्वी लोकांना कधी कंटाळाच येत नाही, ते कधी थकतच नाहीत. पण असं अजिबात नाहीये. ते सुद्धा थकतात, पण त्यांच्यात आणि इतरांमध्ये फक्त एकच फरक असतो. ते थांबत नाहीत, ते कधीच हार मानत नाहीत. जेव्हा कधी मन हार मानू लागेल ना, तेव्हा या गोष्टी आठवणं खूप महत्वाचं आहे. ही शिस्त फक्त मार्कांसाठी नाहीये. ती आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचा तो अभिमान बघण्यासाठी, स्वतःबद्दल आदर वाटण्यासाठी आणि एका सुरक्षित भविष्यासाठी आहे. आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर आलेलो आहोत. हे नेहमी लक्षात ठेवायला हवं की आपलं भविष्य कुणी दुसरं नाही, तर आपण स्वतःच घडवत असतो. आज जी काही मेहनत केली जाते ना, ती उद्या अभिमानाने मान वर करून जगता यावं यासाठीच असते. खरं तर आजची मेहनत ही उद्याच्या अभिमानाची गुंतवणूक आहे. ही ओळ तर मनावर कोरून ठेवण्यासारखी आहे. कदाचित आज कोणी तुम्हाला प्रोत्साहन देत नसेल किंवा तुमची मेहनत पाहत नसेल, पण एक गोष्ट आहे जी तुमच्याकडे सतत पाहत आहे आणि ते म्हणजे तुमचं स्वतःचं भविष्य. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो. सगळं काही फक्त एका निर्णयावर अवलंबून आहे. मोबाईल निवडायचा की पुस्तक? टाळाटाळ करायची की सुरुवात? निवड ज्याची त्याची आणि हो, भविष्यही ज्याचं.